दुर्ग दुर्गेश श्रीमान रायगड। रायगड हा फक्त एक गड नसून अनेक मराठ्यांच्या बलिदानाची शौर्य कथा आहे। राजा कसा असावा हे जगाला दाखवून देणाऱ्या शौर्यशाली राजाची गाथा आहे। चला तर मग आज आपण पाहूया श्रीमान किल्ले रायगड। रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला हा चित्त दरवाजा। पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी एकूण 3 वाटा आहेत, चित्त दरवाजा, नाणे दरवाजा आणि रोपवे। आपण चित्त दरवाजाने गडावर जाणार आहोत। साधारणपणे 11:15 वाजता आम्ही गड चढणं चालू केलंय। आता बघूया किती वेळ होतो। रायगड एक असा गड आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला फिरण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 तास तरी पाहिजे तुमच्याकडे। रायगड हा पूर्वी रायरीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता। हा रायरी सुरुवातीला जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता। प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीचं खोरं आहे, तिथले हे मोरे आदिलशाहीचे सरदार होते। महाराजांना वाटलं जावळीचे चंद्रराव मोरे ते स्वतः एक मराठा आहेत, पण ते आदिलशाहीत काम करतायत, ते जर स्वराज्यामध्ये सामील झाले तर खूप बरं होईल। महाराजांनी चंद्रराव मोरे यांना पत्र लिहून अतिशय प्रेमळ भाषेत स्वराज्यात सामील व्हा असे सांगितले। तुम्हीही हिंदू आहात आणि आम्हीही हिंदू आहोत, दोघे मिळून स्वराज्य मोठे करू। पण जावळीचे चंद्रराव मोरे प्रचंड उर्मट, त्यांनी महाराजांना उलट पत्र लिहिलं, तुम्ही कसले राजे, या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सैन्य जावळीच्या खोऱ्यात पाठवलं। चंद्रराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे याच्या हातून मारला गेला। चंद्रराव मोरेला वाटलं आता आपलं वध होणार, म्हणूनच की काय मोरे रायगडाच्या पायथ्याशी आले। चंद्रराव मोरे राजांना शरण आले आणि जो कोणी शरण येईल त्याला राजे कधीच मरण देत नव्हते। 1656 साली शिवाजी महाराजांनी हा रायरी जिंकून घेतला। तर मित्रांनो, गड चढायला चालू केल्या एक छोटंसं बुरुज लागलं। आम्ही हे बुरुज पाहिलं। या बुरुजाचं वैशिष्ट्य हे आहे की एकदा तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही चारही साईडला काय चालू आहे हे बघू शकता। या साईडनं तुम्हाला हा जो पूर्ण पट्टा आहे तो पूर्ण कव्हर होतोय, इकडनं लेफ्ट साईड वाला पूर्ण पट्टा कव्हर होतोय। तर ऍक्च्युली बुरुज बांधण्याच्या मागे हेच कारण होतं की तुम्हाला चारही साईडला काय चाललंय हे तुम्ही आरामात बघू शकता। ही आहेत रायगडावरील गाढवं। नाव जरी गाढव असलं तरी कृती मात्र माणसालाही लाजवणारी आहे। तुम्ही मी राजांच्या रायगडावर फक्त पर्यटन किंवा अभ्यासनासाठी जातो, पण रायगडाच्या संवर्धनासाठी रक्ताचं पाणी करणारे हे मुख्य प्राणी गेले कित्येक वर्षापासून रायगड पुन्हा उभारण्यासाठी हे राबतायत। आम्हाला एक बॅग घेऊन गड चढताना 17दा धाप लागते। पाठीवर असंख्य ओझं घेत हे प्राणी दररोज कसे गड चढत असतील। कधी रायगडावर गेलात आणि रस्त्यात हे प्राणी आलेच तर यांना आधी वाट मोकळी करून द्या, तीच तुमची एक कृती यांना आधार देणारी असेल। खरंच रायगड पुन्हा उभा राहिलाच तर या प्राण्यांचा उल्लेख अग्रस्थानी असेल। एकदम थंडगार पाणी, फ्रेश होऊ शकता आणि पाणी पिऊ सुद्धा शकता। एकदम चिल्ड वॉटर आहे। 1 तास चालत वर आल्यावर आपल्याला किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार पाहायला मिळतं। या प्रवेशद्वारालाच महादरवाजा असं म्हणतात। या महादरवाजाचं काम गौमुख पद्धतीचं आहे, म्हणजेच गायीनं तोंड फिरवल्यावर जी आकृती तयार होते त्या प्रकारची रचना या दरवाजाची आहे। पूर्वीच्या काळी किल्ल्यांवर आक्रमण करण्यासाठी तोफा डागल्या जायच्या। खालून जर तोफेचा मारा केला तर तो या बुरुजांवर आदलू शकतो, परंतु किल्ल्याच्या दरवाजावर आदळणार नाही।
जोपर्यंत आपण दरवाजा जवळ येत नाही तोपर्यंत आपल्याला दरवाजा दिसत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी दरवाजे तोडण्यासाठी लाकडी ओंडक्यांचा वापर केला जायचा आणि धावत येऊन दरवाजे तोडले जायचे. इथे धावायला जागाच नसायची, त्यामुळे दरवाजा तोडला जाऊ शकत नव्हता. अजूनही या दरवाजाचं भक्कम काम आणि कोरीव काम इथे पाहायला मिळतं. रायगड गडावर असलेला हा हत्ती तलाव. पूर्वीच्या काळात हत्तींना पाणी पिण्यासाठी किंवा आंघोळीसाठी या तलावाचा वापर केला जात होता. हत्ती तलावापासून पुढे आल्यावर आपल्याला जवळच शिरकाई देवीचे मंदिर पाहायला मिळते. शिरकाई देवी ही किल्ल्याची मुख्य देवता होती. गडावरील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम म्हणजे ही शिवकालीन बाजारपेठ. पूर्वीच्या काळात बाजार हा घोड्यावरून केला जात असे, म्हणून या दुकानांची उंची 5 ते 6 फूट असे. तर मित्रांनो, रायगड किल्ल्याबद्दल सांगायचं झालंच तर हाच तो किल्ला जिथे 6 जून 1674 मध्ये शिवरायांचं राज्याभिषेक झालं आणि 3 एप्रिल 1680 ला शिवरायांनी शेवटचा श्वास याच गडावर घेतला. बहुतेक हा गड आम्ही एक्सप्लोर केलेला आहे. महादरवाजा झालेला आहे आणि आता आम्ही वर आलेलो आहेत. हे जे माझ्या मागे तुम्ही बघता हे आहे बाजारपेठ. आणि बाजारपेठ बघून झाल्यानंतर आता आम्ही जातो तिकडे राज दरबार वगैरे आहे, त्याच्यानंतर टकमक टोक आहे. ते सगळे पॉइंट्स आम्ही कम्प्लीट करणार आहेत. 1656 साली महाराजांनी हा रायरी जिंकून घेतला. 1656 ते 1670 पर्यंत गडाचे बांधकाम चालू होते. हिरोजी इंदुलकर त्यावेळचे स्वराज्याचे बांधकाम प्रमुख होते. यांनी आपलं घरदार विकून हा रायगड किल्ला बांधला होता. 14 वर्षात रायगडावर 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या होत्या. हे आहे जगदीश्वराचे मंदिर, जिथे छत्रपती शिवाजी महाराज दररोज सकाळी आणि संध्याकाळी जगदीश्वराच्या दर्शनासाठी येत असत. याच मंदिराच्या बाजूला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा पाहायला मिळते. खरं तर हिरोजी इंदोलकरांनी 14 वर्ष रायगड किल्ला बांधण्यासाठी खर्च घातले होते आणि त्यानंतर हे मंदिर उभं राहिलं. जगदीश्वराचं मंदिर जर नीट पाहिलं तर त्याची रचना आपल्याला थोडीशी मस्जिदीसारखी वाटेल आणि अशी रचना करण्यामागे कारण हेच होतं की जेणेकरून शत्रू या मंदिरावर हल्ला करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे आपल्याला एक पायरी पाहायला मिळते, जिच्यावर मोडी लिपीमध्ये काही अक्षरं कोरण्यात आली आहेत. ही अक्षर आहेत सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. 1656 साली महाराजांनी हा रायगड किल्ला जिंकून घेतला होता आणि त्यानंतर 1670 पर्यंत म्हणजे 14 वर्ष हिरोजी इंदलकरांनी रायगडाचं बांधकाम केलं होतं आणि त्यांच्या त्या कार्याचा गौरव म्हणून हिरोजी इंदलकरांनी फक्त एका पायरीवर स्वतःचं नाव कोरण्यासाठी अनुमती मागितली होती आणि म्हणूनच जगदीश्वराच्या मंदिराकडे जाणाऱ्या या पहिल्या पायरीवर आपल्याला हिरोजी इंदोलकरांचं नाव पाहायला मिळतंय. ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. 3 एप्रिल 1680 ला महाराजांनी रायगडावर शेवटचा श्वास घेतला. त्यांचं निधन इथेच झालं. महाराष्ट्रातील प्रत्येकाने किमान एकदा तरी इथे येऊन महाराजांच्या समाधीवर नतमस्तक व्हायला हवं.
तर मित्रांनो, आत्ताच आम्ही महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि भूक लागल्यामुळे आम्ही ॲक्च्युली घरनं भाकरी कॅरी केल्यात. भाकरी आणि चटणी आम्ही घरनंच आणलं. दाखव रे डबा. तर सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि आम्ही खातोय भाकरी विथ चटणी. तिकडे 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 पुरे त्याने उचलली. तर मित्रांनो, जेवण झालेलं आहे आपलं आणि आता आपण जातो टकमक टोकाकडे. महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो टकमक टोकाकडे. पूर्वीच्या काळी स्वराज्याचे जे गद्दार होते किंवा स्वराज्याच्या विरुद्ध जे काम करत होते त्यांना याच टकमक टोकावरून कडेलोट केलं जात असे. टकमक टोकाची खोली पाहिल्यावर कोणाच्याही काळजाचा थरकाप उडेल. ही जी इमारत आहे हिलाच नगारखाना असं म्हटलं जातं. या नगारखान्याची उंची जवळजवळ 52 फूट इतकी आहे. पूर्वीच्या काळी या जागेवर सनई चौघडे आणि नगारे वाजवले जायचे आणि म्हणूनच याचं नाव नगारखाना असं आहे. अतिशय भक्कम बांधकाम आजही आपल्याला इथे पाहायला मिळतं. या नगारखान्याची रचना जर नीट बघितली तर समजेल की हे मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया सारखं दिसेल. पण हा नगारखाना अगोदर बांधण्यात आला होता आणि याचीच कॉपी करून इंग्रजांनी गेटवे ऑफ इंडिया बांधला होता. नगारखान्यातून पुढे गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार आणि महाराजांचे सिंहासन पाहायला मिळते. राज्याभिषेक सोहळ्यासाठी इथेच 32 मानाचे सुवर्ण सिंहासन साकारण्यात आले होते. 6 जून 1674 महाराजांचा याच गडावर आणि याच ठिकाणी राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता आणि महाराज स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले होते. असं म्हटलं जातं की नगारखान्याजवळ कुणीही कितीही हळू आवाजात बोललं तर ते सिंहासनावर महाराजांना अगदी स्पष्टपणे ऐकू जायचं. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण आज किल्ले रायगड एक्सप्लोर केलेला आहे आणि ऍक्च्युली इथे बघण्यासारखं खूप काही आहे, एक्सपिरियन्स करण्यासारखं खूप काही आहे. इथे आल्यानंतर सिरियसली असं वाटतं की आज म्हणजे महाराजांना आपण भेटायला आलोय. तर खूप चांगला असा एक्सपिरियन्स होता आजचा. तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अँड माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.